नमस्कार. सोप्या पद्धतीनं फ्रूट कस्टर्ड कसं बनवलं जातं याची रेसिपी आपण बघतोय. उन्हाळा येतोय, गरमी वाढत चालली आहे आणि अशा दिवसांमध्ये हे खायला छान लागतं, थंड असतं. तर बनवूया आपण फ्रूट कस्टर्ड. अर्धा लिटर दूध घेतले आणि गॅसवर गरम करायला ठेवले आणि इकडे मी हे कस्टर्ड पावडर घेतले. कुठल्याही ब्रँडचं घेतलं तरी चालतं. अर्धा लिटरसाठी 3 चमचे हे प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. 3 चमचे फ्रूट कस्टर्डचं पावडर जे आहे ते आपल्याला साध्या रूम टेम्परेचरवरच्या दुधात छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये अजिबात जे आपलं कस्टर्ड पावडर आहे त्याची गुठळी राहिली नाही पाहिजे. आता याच्यामध्ये मी दुधामध्ये 5 ते 6 चमचे मोठे साखर घालून घेतली आहे. याने मीडियम गोड होतं हे. तुम्ही जर कमी क्वांटिटीत दूध वापरलं तर साखर पण कमी वापरा. आणि मी हे जास्त प्रमाणात बनवलं आहे. पाव किलो दुधामध्ये पण भरपूर होतं. 4 वाट्यापेक्षा जास्त कस्टर्ड तयार होतं. हे साधारणपणे 6 ते 7 वाट्या होतं मीडियम साईजच्या अर्धा लिटर दुधाचं कस्टर्ड. तर दुधाला उकळी आल्यानंतर आपण जे कस्टर्डचं आणि दुधाचं मिश्रण बनवलं आहे हे अशा पद्धतीनं दुधामध्ये ओतून घ्यायचे आणि कंटिन्युअसली त्याला मिक्स करत राहायचे. हँड विस्कने मिक्स करायचं, याला चमच्याने पण करू शकता, पण याने छान होतं. आणि दूध गरम असतं आणि कस्टर्ड पावडर जे असतं त्याच्यात कॉर्नफ्लोअर असतं. ते जर टाकलं आणि त्याला ताबडतोब जर लगेच आपण मिक्स केलं नाही तर त्याच्या गाठी बनतात आणि फ्रूट कस्टर्डचं जे टेक्स्चर असतं ते अगदी स्मूथ असतं. त्याच्यामुळे आपल्याला याच्यात कुठलीही गाठ होता कामा नये. तर आपल्याला जोपर्यंत आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी पाहिजे तोपर्यंत हे कस्टर्ड आपल्याला हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे गॅसवर. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे गॅसच्या. गॅस जास्त फुल ठेवायचा नाही, नाहीतर खूप पटकन जे कस्टर्ड आहे ते घट्ट व्हायला लागतं. तर याला आता छान एकजीव करत करत हलवत साधारणपणे 5 मिनटं शिजवलं ना की त्याचं आपल्याला पाहिजे तसं स्मूथ टेक्स्चर तयार होतं. तर मी तुम्हाला इकडे दाखवते आपल्याला याचं कसं टेक्स्चर पाहिजे ते. तर साधारणपणे 7 ते 8 मिनटं मी याला शिजवून घेतले आणि बघा याचं असं स्मूथ टेक्स्चर झालं आहे. हेच टेक्स्चर पाहिजे आपल्याला. यापेक्षा जर घट्ट केलं तर ते एवढं छान नाही, म्हणजे छान लागतं, चव त्याची जशी तशीच राहते. पण मला पर्सनली अशा कन्सिस्टन्सीचं कस्टर्ड आवडतं. ते असं थोडंसं वॉटरी लागतं, थोडंसं आपण मिल्कशेक वगैरे पितो अशा पद्धतीने लागतं. तर आता त्याची कन्सिस्टन्सी दाखवली मी तुम्हाला आणि आता याला लगेचच मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतले. ह्या बाउलमध्ये सुद्धा याला हाताने मिक्स करत करत थंड करायचे, कारण की याला जर असंच सोडलं तर दुधाला वरती जशी साय येते तसा याला पण वरती एक लेयर येतो आणि मग तो लेयर पुन्हा मिक्स होत नाही एकसारखा आणि मग तो खाताना स्मूथ नाही लागत कस्टर्डमध्ये. त्यामुळे आपल्याला हे एकसारखं हाताने मिक्स करत राहायचे आणि थंड करून घ्यायचे. आता हे थंड होईपर्यंत मी त्याच्यामध्ये जे पण फ्रूट्स घालायचे ते कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्रूट्स घालू शकता. फक्त अंजीर आणि जे काही प्रकारचे असे फ्रूट्स असतात जे कापून ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर कडवट होतात, हे याच्यात घालायचे नाही आहेत. ही गोष्ट लक्षात असू द्यात. मी इकडं द्राक्षे, पपई, केळी एवढे फळं वापरले. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यापेक्षा जास्तही फळं घालू शकता. टरबूज वगैरे पण याच्यामध्ये छान लागतं खायला, टरबूज, खरबूज. तर हे सगळे फळं मी छान असे कट करून घेतलेत. शक्यतो केळी जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये घालायची तेव्हाच कट करायची, नाहीतर ती काळी पडते. आणि फ्रूट्स कट झाल्यानंतर आपण याला लगेच आपले जे कस्टर्डचं मिक्सचर बनवलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. तर ही गोष्ट लक्षात असू द्या, अंजीर याच्यामध्ये घालायचं नाही आहे आणि आंबट जे फळं असतात चवीला ते पण घालायचे नाही आहेत, जेणेकरून चव याची बदलते. द्राक्षे चालू शकतात कारण की फारसे आंबट नव्हते. आता हे कट केलेले सगळे फ्रूट्स मी या कस्टर्डच्या बाउलमध्ये टाकून घेतलेत. बनाना टाकला आहे, ग्रेप्स टाकलेत, आता पपया टाकला आहे आणि त्यानंतर याच्यात थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकते आहे. ऑप्शनल आहे, पण टाकले तर छान चव येते. थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू. आणि आता ह्या कस्टर्डला आपण छान असं मिक्स करून घेणार आहे. आता माझ्याकडं रेड कलरचं फ्रूट नव्हतं म्हणून मी इकडे चेरी टाकल्यात. चेरी पण ऑप्शनल आहेत, नसतील तुमच्याकडं तर नाही वापरल्या तरी चालेल. चेरीऐवजी डाळिंबाचे दाणे घातले तरी पण चालतील, जेणेकरून कलर खूप सुरेख येतो कस्टर्डला. हे कस्टर्ड आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि छान एकजीव झाल्यानंतर याला आपण 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहेत.
फ्रीजरमध्ये ठेवलं तरी पण चालेल. हे जे कस्टर्ड असतं ना, हे थंड करूनच छान लागतं खायला. आता हे 1 तास मी फ्रीजला ठेवून घेतले आणि आता आपण याला सर्व्ह करतोय. तर हा जो माझ्याकडे बाऊल आहे, तो आईस्क्रीमचा बाऊल आहे. पण अशा काही गोष्टी बनवल्यानंतर मी याच्यातच सर्व्ह करते. मला ते आवडतं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला देखील लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कमेंट करा. तर हे कस्टर्ड खूप सुंदर लागतं. कसं झालं आहे तुम्हाला मी याचा क्लोजअप पण दाखवते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. मुलांना तर खूप आवडते. माझ्या मुलाला तर खूप आवडते ही रेसिपी. आणि इकडे मी तुम्हाला लास्टला याचा एक फोटो पण दिला आहे. भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.